नमस्कार मित्रांनो, भावी शिक्षक आणि शिक्षकांनो, टिप्स फॉर टीईटी मध्ये मी अक्षय विरकर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो। तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल याच्या संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत। कालच आपण याच्या संदर्भात एक व्हिडिओ टाकला होता, त्यामध्ये सांगितलं होतं की काल निकाल लागणार नाही आणि आजही लागणार नाही, निकालाची फिक्स तारीख नाहीये। पण आपण जो काही महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यावर आपण जो काही फॉर्म भरला होता, याच्यावर जाऊन आपण जो काही फॉर्म भरला होता आणि याच्यावरूनच आपण हॉल तिकीट डाउनलोड केलं होतं आणि जो काही CTTचा अपेअरवाल्यांना संधी देण्यात होती त्याचं नोटिफिकेशन सुद्धा, त्याचा GR सुद्धा तिथंच आलेला होता। तर त्यावरच महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यावर एक मेसेज फ्लॅश होत आहे। त्याच्यामध्ये सरळ सांगितलेलं आहे, काय सांगितलेलं आहे की 24/3/2023 च्या दरम्यान शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणीचा निकाल लावण्यात येईल। काही तांत्रिक अडचणी आल्यावर संकेतस्थळावर निकाल उपलब्ध होईल, असं सरळ सांगितलेलं आहे। तर जी काही शंका होती की 15 तारखेच्या दरम्यान लागेल किंवा 20 तारखेच्या अगोदर लागेल, तर आता सरळ महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यावर सरळ एक मेसेज फ्लॅश होत आहे। त्याच्यावर सरळ दिलेला आहे की 24/3/2023 च्या अगोदर, म्हणजे ह्या महिन्याच्या 24 तारखेच्या अगोदर निकाल लागण्यात येईल, असं सरळ मेसेज दिलेला आहे। तर हीच होती आजची अपडेट आणि तेच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर तुम्हाला सुद्धा आणखीन कन्फर्म करायचं असेल तर महाराष्ट्र स्टेट काउन्सिल ऑफ एक्झामिनेशन पुणे यांची जी वेबसाईट आहे त्यावर जाऊन चेक करा, तुम्हाला हा मेसेज फ्लॅश झालेला दिसून येईल।